श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। हरि ओम। सर्वांना या ज्ञान यज्ञामध्ये सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजपासून आपण 7 दिवसाचा ज्ञान यज्ञ त्याची आज सुरुवात करत आहोत। भगवंताच्या चरणी व गुरुदेवांच्या चरणी मी वंदन करतो व त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की हा आपला यज्ञ यशस्वी हो व अनेक लोकांना याचा लाभ हो। 2 मिनिटं आपण भगवंताचं नामस्मरण करू, मग प्रवचनाची सुरुवात करू। श्री राम जय जय राम, 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 जय जय राम, जय श्री राम। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, उमापति महादेव की जय। या गीता ज्ञान यज्ञामध्ये आपण ज्ञान यज्ञामध्ये आपण पंचदशी हा ग्रंथ पाहणार आहोत। आणि हा ग्रंथ फारच महत्वाचा आहे। वेदांताचे जेवढे साधक आहे ते या ग्रंथाचा अभ्यास जरूर करतात। तर असा हा महत्वाचा ग्रंथ, विशेष ग्रंथ जो आहे तो आपण पाहणार आहोत। त्याचा एक अध्याय पाहणार आहोत, द्वैत विवेक प्रकरण। थोडीशी ग्रंथाची ओळख आपण करून घेतो। आणखीन ग्रंथकार कोणी हा ग्रंथ लिहिला आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। तर आज आपण थोडी प्रस्तावना करू की हा ग्रंथ काय आहे, या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे, आणखीन याची रचना कोणी केलेली आहे। आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे 2 प्रकारचे ग्रंथ आहेत। एकाला म्हणतात शास्त्र आणि एकाला म्हणतात प्रकरण ग्रंथ। शास्त्र आणि प्रकरण ग्रंथ, ग्रंथाचे हे 2 प्रकार आहेत। शास्त्र शब्दाचा अर्थ असतो हितशासकम,
आपल्यावर जो शासन करतो, आणि कशासाठी, तर आपलं हित हो यासाठी. शास्त्र शब्दाचा अर्थ आहे शासनात त्रायते इति शास्त्रम. ज्याच्या अधीन राहण्याने आपलं रक्षण होतं, आपली वाटचाल श्रेयाकडे होते. श्रेय म्हणजे कल्याण. शास्त्रांचं वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रामध्ये विषय संपूर्णपणे सांगितला जातो, सविस्तर वर्णन केलेलं असतं विषयाचं. जसं आपण म्हणतो संगीत शास्त्र, संगीताचं सविस्तर वर्णन ज्याच्यात आहे. ज्योतिष शास्त्र, ज्योतिषाचं संपूर्ण वर्णन ज्याच्यात आहे. रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्र. तर त्याच्यामध्ये अध्यात्माबद्दल जेवढे मुद्दे आलेले आहेत ते सगळे त्याच्यात मांडले जातात. आणि ग्रंथाचा जो दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात प्रकरण ग्रंथ. प्रकरण ग्रंथ म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण विषय नसतात, पण काही मोजके विषय त्याच्यात मांडले जातात. आता तुम्हापैकी अनेक लोकांनी वेदांताचे प्रकरण ग्रंथ वाचले आहे, ऐकले आहे. जसं तत्वबोध, आत्मबोध, विवेक चूडामणी, अप्रोक्षानुभूती, उपदेश शास्त्री वगैरे वगैरे अनेक असे प्रकरण ग्रंथ. पंचदशी सुद्धा प्रकरण ग्रंथ. प्रकरण म्हणजे टॉपिक, एपिसोड, टॉपिकल ग्रंथ. आणखीन प्रकरण ग्रंथाची परिभाषा दिलेली आहे. शास्त्रैक देश संबद्धम शास्त्र कार्यांतरे स्थितम आहु प्रकरणम नाम ग्रंथ भेद विपश्चिता. जे लोक ग्रंथाबद्दल जाणतात ते म्हणतात की प्रकरण ग्रंथ म्हणजे काय आहे, तर म्हणे शास्त्रामधील काही विषयांबद्दल ज्याच्यामध्ये सांगितलं. शास्त्र एक देश संबद्ध आणि शास्त्र कार्यांतरे स्थितम, शास्त्रापेक्षा हा वेगळा ग्रंथ, स्वतंत्र ग्रंथ आहे. आता विवेक चूडामणी आहे, आत्मबोध आहे, उपदेश सार आहे, हे स्वतंत्र ग्रंथ आहे. तसाच पंचदशी. तर असा हा प्रकरण ग्रंथ आज आपल्या समोर आहे. अच्छा, याचं नाव आहे पंचदशी. पंचदशी म्हणजे 15. पंचदशीचा शाब्दिक अर्थ 15. म्हणजे 15 काय, तो 15 अध्याय आहे. जसं संस्कृत व्याकरणामध्ये एक ग्रंथ आहे, मूळ ग्रंथ व्याकरणाचा, त्याला म्हणतात अष्टाध्यायी. त्यामध्ये 8 अध्याय आहे. तिथे तर अध्याय शब्द सांगितला, इथे तर अध्याय सुद्धा सांगितला नाही, नुसतं पंचदशी 15. तर 15 अध्याय आहे, पण याच्यामध्ये काही विषय दिलेला नाही. तर पहा, याचा अर्थ फार छान सांगितला. या पंचदशी मध्ये 15 अध्याय आहे आणि एक एक ग्रंथ खरं म्हणजे प्रकरण ग्रंथ आहे. एक एक अध्याय, पहिला अध्याय, दुसरा अध्याय प्रकरण ग्रंथ आहे, एक एक अध्याय. तर असं समजा 15 प्रकरण ग्रंथ जोडून काय झाला पंचदशी. आणि या पंचदशी मध्ये 3 गट केलेले आहे. 5-5 अध्यायाचे 3 गट. 5 गुणिले 3 15. पहिले 5 जे अध्याय आहे त्याचं नाव त्यांनी दिलंय विवेक प्रकरण. विवेक प्रकरण. तर प्रत्यक तत्व विवेक, पंचमहाभूत विवेक, पंचकोश विवेक, आता आपण जो चौथा पाहणार आहोत द्वैत विवेक आणि महावाक्य विवेक. असे विवेकाचे हे झाले 5. मग त्यानंतर
5 अध्यायाचा जो गट आहे त्याला ते म्हणतात दीप प्रकरण. तर त्याच्यामध्ये येतात चित्रदीप, तृप्तिदीप, कूटस्थदीप, ध्यानदीप, नाटकदीप. तर दीप प्रकरण त्याच्यामध्ये हे 5 आणि शेवटचे जे 5 आहे त्याला म्हणतात आनंद प्रकरण. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 5 अध्याय आहे. ब्रह्मानंदे योगानंद असं त्याचं अध्यायाचं नावच. ब्रह्मानंदे आत्मानंद, ब्रह्मानंदे अद्वैतानंद, ब्रह्मानंदे विद्यानंद आणि ब्रह्मानंदे विषयानंद. आनंद तर 3 झालं. विवेक, दीप, आणखीन आनंद. जे विद्वान लोक आहेत ते म्हणतात याच्यामध्ये आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याचं वर्णन आहे. आणि पहा आत्म्याचे 3 लक्षण आहे, सत, चित, आनंद. तर जणू काही पहिल्या 5 अध्यायामध्ये सत याचं वर्णन आहे, दुसऱ्यामध्ये चित, दुसऱ्या 5 अध्यायामध्ये, आणि तिसऱ्यामध्ये आनंद. सच्चित आनंद. आता या पंचदशीचा जर आपण म्हणजे श्लोक सगळे पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ग्रंथकार फार वेगाने एकानंतर एक श्लोक लिहित आहे. आणखीन जे काही ते बोलत आहे पहिल्या श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये स्वतःच त्याचं वर्णन ते करत आहे. म्हणजे जो प्रवचन करणार आहे किंवा भाषण करणार आहे त्याच्या डोक्याला काही त्रास नाही, स्वतःच त्यांनी सगळ्या शब्दांचे अर्थ दिलेले आहे. म्हणजे इंटरप्रिटेशन साठी काही त्यांनी जागा ठेवली नाही. इंटरप्रिटेशन म्हणजे लोक काही काही अर्थ घेतात, चुकीचे अर्थ. आणि आमचे गुरुही छान सांगतात, कॉन्फिडेंटली दे इंटरप्रिट रॉंगली. आत्मविश्वासाने अगदी चुकीचा अर्थ ते घेतात. तर इथे ग्रंथकाराने काही जागाच ठेवली नाही, स्वतःच ते सांगतात. फार वेगाने सगळे ते श्लोक असे लावतात. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की जो प्रारंभिक साधक आहे त्याला सुद्धा मदत मिळेल. आणखीन जो थोडा प्रगत आहे, यांनी इतर ग्रंथ वाचलेले, त्याला सुद्धा याच्यामध्ये आनंद आहे. नाही तर पहा, अधिकारी वेगवेगळे असतात. जे एकदम बिगिनर आहे, एकदम सुरुवात जे करत आहे, मग त्यांच्यासाठी तत्वबोध वगैरे ग्रंथ लिहिलेले आहे शंकराचार्यांनी. मग आणखीन थोडे प्रौढ ग्रंथ आहे, विवेक चूडामणी, वेदांत सार वगैरे. मग आणखीन प्रौढ आहे तर मग उपनिषद आहे. आणि ज्यांनी उपनिषदाचा अभ्यास केला मग त्यांच्यासाठी ब्रह्मसूत्र आहे. तर अधिकारी भेदामुळे ग्रंथामध्ये सुद्धा आपण पाहतो प्रकार वेगवेगळे. सर्वांना सर्व ग्रंथ आवडणार नाही किंवा ते समजणार नाही. जसं आपण शाळेमध्ये जातो तर शाळेमध्ये त्या पुस्तकावर लिहिलेलं असतं, हे पुस्तक 10वीच्या मुलांसाठी आहे, 11वीच्या मुलांसाठी आहे. आता जर 10वी मध्ये शिकणारा मुलगा तो एकदम MSc चं पुस्तक जर वाचायला त्यांनी घेतलं तर काय कळेल त्याला? आधी 10वी चा जो वर्ग आहे त्याला क्लिअर करावा लागेल, पास व्हावं लागेल. जर त्याने नीट अभ्यास केला तरच तो 11वीत जाईल. एकदा एका मुलाने सांगितलं आपल्या बाबाला, वडिलांना, म्हणे मी तुमचे पैसे वाचवतो, तुम्हाला पुस्तकाचा खर्च लागणार नाही. म्हणे का? म्हणे आता 10वी मध्ये मी नापास झालोय तर 11वीचे पुस्तक विकत घेण्याची काही गरज नाही, हेच पुस्तक परत वाचावं लागतं. तर अधिकारी अजून तो काय 10वीचाच आहे, 11वीचा नाही. तर इथे म्हणतात की हा जो ग्रंथ आहे हा सर्वांसाठी. अच्छा, या ग्रंथाबद्दल आणखीन यांची महिमा मी सांगतो. आपले पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी महाराज
हे जेव्हा तपोवनजी महाराजांकडे गेले उत्तर काशीमध्ये, तर पहिला ग्रंथ तपोवन महाराजांनी पंचदशीच त्यांना शिकवला. आणि साधू समाजामध्ये संतांमध्ये पंचदशीचा फार आदर आहे. वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे पंचदशी हमखास ते शिकवतात. त्याच्याशिवाय म्हणजे दुसरे ग्रंथ नाही. तो पंचदशीचा अभ्यास आळंदी वगैरे मध्ये भरपूर होतो. आता एवढी भूमिका पुष्कळ आहे. आता ग्रंथकार कोण आहे त्यांच्याबद्दल आपण, तर पंचदशी चे जे लेखक आहे, जे रचनाकार आहे, ते आहे श्रीमद विद्यारण्य स्वामी. आणखी यांचा जन्म आजपासून जवळजवळ 700 वर्ष पूर्व म्हणजे 1295 म्हणजे जवळजवळ 1300 त्यामध्ये त्यांचा जन्म झाला. कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नावाची जी नदी आहे त्याच्या काठी एक पंपा नावाचं क्षेत्र, तिथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव होतं श्रीमती, आईचं नाव श्रीमती, आणि वडिलांचं नाव होतं मायण. आपण सगळे जरा ऐकलं पाहिजे, कारण काय असा नियम आहे की ग्रंथकाराचा जर महिमा आपण ऐकला तर ग्रंथामध्ये श्रद्धा जास्त वाढते. आणि जर जेव्हा श्रद्धा वाढेल मग आपण एक चित्त होऊन ते ग्रंथ सुद्धा तो ग्रंथ ऐकतो. असं कार्यक्रम असतो की नाही काही, तर त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे आपण बोलवतो, त्यांचं भाषण असतं, पण भाषणापूर्वी त्यांचा परिचय दिला जातो. का? कारण त्या परिचयामध्ये त्यांचे सगळे सद्गुण, त्यांची कृती, त्यांनी काय काय मिळवलंय, पदवी वगैरे, ते सगळं सांगण्यात येतं. आणि ते ऐकल्यानंतर जो श्रोतृ वर्ग आहे त्याच्या मनामध्ये एक आदर भावना होती. म्हणून ग्रंथकाराची महिमा, ग्रंथाची महिमा जाणलीच पाहिजे. भागवतामध्ये सुद्धा आधी भागवत महात्म्य सांगितलं. तर ग्रंथकार श्री विद्यारण्य स्वामी खरोखर ते विद्याचे अरण्य होते, आपण आता पाहणार आहोत. म्हणून त्यांचं नाव एकदम बरोबर दिलंय, विद्यारण्य. त्यांचे 2 आणखी लहान भाऊ आहेत. एकाचं नाव आहे सायण आणि दुसऱ्याचं नाव आहे भोगनाथ. हे जे सायण आहे फार मोठे विद्वान होते आणि त्यांनी वेदावर भाष्य केलेलं आहे, म्हणून सायण भाष्य ते फारच प्रसिद्ध आहे. आणि जे भोगनाथ आहे यांचंच नाव पुढे झालं भारती तीर्थ. त्यांनी संन्यास घेतला, पाहते लहान आहे पण त्यांनी आधी संन्यास घेतला, भारती तीर्थ. आणि ते सुद्धा फार मोठे विद्वान. विद्यारण्य स्वामीजींनी त्यांच्याकडून ज्ञान मिळवलेलं आहे असं वर्णन आहे. तर भारती तीर्थ सुद्धा गुरु आहे विद्यारण्य स्वामी. विद्यारण्य मोठे आहे. विद्यारण्य स्वामीजींचं आधीचं नाव होतं माधव. माधव, सायण आणि भोगनाथ, भोगनाथच भारती तीर्थ झाले. आणि हे जे माधव आहे म्हणजे विद्यारण्य स्वामीजी यांचे अनेक नाव आहे, पुढे मी सांगीन. त्यांच्यामध्ये अनेक श्रेष्ठ चांगले गुण होते म्हणून त्यांना लोक माधवार्य असं म्हणायचे. माधवार्य, आर्य म्हणजे सद्गुणी. त्यानंतर पुढे ते विजयनगरमचे मंत्री झाले, प्रधानमंत्री. तर त्यांचं एक नाव झालं माधव अमात्य. अमात्य म्हणजे मंत्री. त्यानंतर ते त्या राज्याचे कुलगुरू होते, पुरोहित होते, म्हणून त्यांचं नाव झालं माधव भट्ट. असे वेगवेगळे नाव आहेत. संन्यास जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा त्यांचं नाव झालं विद्यारण्य स्वामी. अच्छा,
तो जो कालखंड होता जेव्हा माधवाचार्य म्हणा किंवा विद्यारण्य स्वामी म्हणा, त्यांचा जो काळ होता त्यावेळेस आक्रमणकारी, मुघल आक्रमणकारी खूप यायचे. आपण इतिहासामध्ये ऐकलेलं आहे, गुलाम वंश, खिलजी वंश, तुगलक वगैरे. तर त्यावेळेस ते यायचे, आणखी उद्ध्वस्त करायचे सगळे. आपले मंदिर अनेक तोडले आहे त्यांनी फार नुकसान केलं. आणखीन आता आपले राजा बहुतेक विभाजित होते म्हणून तोंड देऊ शकले नाही, सामना करू शकले नाही, पराभूत झाले. पण त्यावेळेस हरिहरण बुक्क हे 2 नावाचे हे राजे होते. त्यांची मदत या माधवाचार्यांनी केली. हरिहरण बुक्क हे आधी त्यांचा जो राजा होता त्यांच्या अंडर ते जनरल्स होते, सेनापती होते. मग त्यांचा राजा पराभूत झाला किंवा मरण पावला, हे तर पळाले. आणि मग यांच्या मनामध्ये होतं की आता परत आपला हा राज्य परत कसा आपण स्थापित करू. तर ते माधवाचार्यांना भेटले. माधवाचार्य सत्संग वगैरे करायचे. तर तिथे हे गेले आणि त्यांनी त्यांचं मार्गदर्शन. आधी तर त्यांनी ओळख दाखवली नाही की आम्ही राजे आहोत, हरिहर बुक. नुसतं आधी अटेंड केलं सत्संग वगैरे. आणि त्यांनी पाहिलं की माधवाचार्यांच्या मनामध्ये सुद्धा फार दुःख आहे, वेदना आहे, की सगळे आपले मंदिर वगैरे ध्वस्त झालेले आहे, आणखी आपलं राज्य गेलेलं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा राष्ट्राची सेवा करण्याची भावना आहे. तर हरिहरण बुक्क ते प्रवचन वगैरे ऐकायचे. आणखीन माधवाचार्यांची त्यांनी भेट घेतली आणखीन. आणि ते म्हणाले आपण आता एक काय करू, एक सैन्य तयार करू. तर त्यांनी आपले सैनिक लोक त्यांना बोलवलं. आधी ते सत्संगासाठी बसायचे, पण रात्री किंवा संध्याकाळी प्रॅक्टिस करायचे, सैन्य अभ्यास. आणि त्याच्यामध्ये माधवाचार्य सुद्धा त्यांना गाईड करायचे. विद्यारण्य स्वामी त्यांना अनेक विद्या माहित होती, अर्थशास्त्र, राजतंत्र वगैरे सगळं. तर हरिहर बुक्क आणखीन विद्यारण्य स्वामी या दोघांनी मिळून फार मोठं एक सैन्य तयार केलं. आणखीन आक्रमण केलं मुघल राजे त्यावेळेस जे होते, आणि त्यांना पराभूत करून तिथे परत आपलं राज्य त्यांनी मिळवलं. विजयनगरम, त्या राज्याचं नाव विजयनगरम. आणखीन राजधानी कुठे स्थापन करायची असा जेव्हा विचार आला, तर असं म्हणतात हरिहरण बुक्क एकदा घोड्यावर बसून जात होते. तर त्यांनी एक दृश्य पाहिलं की वाघ जो आहे तो त्या कोल्ह्याच्या पाठीमागे धावत आहे. पण एका ठिकाणी येऊन तो कोल्हा थांबला आणि त्यांनी वाघाकडे बघितलं आणि वाघावर म्हणून जणू काही झेप घेतली. वाघ तिथून पळाला. आता हे कसं विचित्र दृश्य. कोल्हा जो आहे तो पळवतोय कोणाला, वाघ. म्हणे ही जागा आहे ना, इथेच राजधानी करा. तर त्या जागेवर राजधानी केली. हा जो प्रसंग आहे हा त्यांनी माधवाचार्यांना येऊन सांगितला. तेव्हा ते माधवाचार्य म्हणाले तिथे राजधानी करा. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, सतत विद्यारण्य स्वामींचं मार्गदर्शन हे घेतो. तर असं म्हणतात हिंदू राष्ट्र तिकडे विजयनगरम मध्ये त्यांनी स्थापित केलं, हरिहरण बुक्क. आणि त्या सभेमध्ये प्रधानमंत्री हे झाले माधवाचार्य, म्हणून त्यांचं नाव झालं माधव अमात. अच्छा, आणखीन असं म्हणतात माधवाचार्य भुवनेश्वरी देवीची आराधना करायची, तपश्चर्या करायची, आराधना करायची. तर देवीने आशीर्वाद त्यांना दिला की तुम्ही तर श्रीमंत होणार नाही, पण तुमचा ज्यांच्यावर अनुग्रह होईल
ते निश्चितच राजैश्वर्य म्हणजे मोठं ऐश्वर्य भोगते. आणि म्हणूनच आपण पाहतो हरिहरण बुक्के यांनी खूप प्रगती केली आणि तिकडे फार छान समृद्ध राज्याची स्थापना केली. अच्छा, विद्यारण्य स्वामी जेव्हा त्यांनी संन्यास घेतला नव्हता, आधी माधवाचार्य होते, त्यावेळेस ते देवीचे उपासक होते, आता असं मी सांगितलं. आणि गायत्रीची उपासना त्यांनी केली, समजा पुरश्चरण केलं. पुरश्चरण म्हणजे फार कठीण असतं, त्याच्यामध्ये जप तप होम दान सगळं करावं लागतं, अनेक नियम असतात. इतक्या वाजता उठायचं, एवढंच खायचं, एवढं माळ जप करायचं वगैरे वगैरे. ते त्यांनी केलं आणि त्यांच्या मनात इच्छा काय की गायत्रीचं मला प्रत्यक्ष दर्शन होवं, ही माझी इच्छा. पण पुरश्चरण झालं पण दर्शन झालं नाही. तर असं म्हणतात त्यांना एकदम वैराग्य आणि त्यांनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव झालं विद्यारण्य स्वामी. आणि असा हा जो संन्यास आहे याला म्हणतात विद्वत संन्यास. संन्यास सुद्धा 2-3 प्रकारचे आहे. एक आहे विविदिशा संन्यास. विविदिशा म्हणजे विविदिशा म्हणजे जाणण्याची इच्छा. तर जे प्रारंभिक साधक असतात, घर सोडतात आणि त्यांना तत्व काय आत्मा काय जाणून घेण्याची इच्छा आहे, तर ते संन्यास घेतात आणि मग श्रवण करतात. असं म्हटलेलं आहे संन्यस्य श्रवणम कुर्यात. तर त्यांना म्हणतात विविदिशा संन्यास त्या लोकांनी घेतला. पण विद्वत संन्यास म्हणजे ज्यांच्याकडे आधीच ज्ञान भरपूर आहे पण त्यांनी संन्यास घेतलेला नाही, तर मग ते संन्यास घेतात. म्हणजे ते विद्वान आहे, विद्वान असून जेव्हा संन्यास घेतात त्याला म्हणतात विद्वत संन्यास. जसं बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क आणि मैत्रेयी आणखीन कात्यायनी यांचा संवाद येतो आणि त्याच्यामध्ये याज्ञवल्क त्यांच्या या दोन्ही पत्नी आहे, त्यांना ते एक दिवशी सांगतात की आता मला संन्यास घ्यायचा आहे, मी संन्यास घेणार आहे, सगळी संपत्ती पैसा मी आता तुम्हा दोघांमध्ये वाटून देतो. तेव्हा ती मैत्रेय विचारती की तुम्ही संन्यास घेऊन कुठे जाता, निश्चितच तुम्हाला पैशापेक्षा काही जास्त मोलाची काही वस्तू मिळाली असेल. तर तेव्हा याज्ञवल्क म्हणतात आत्मवस्तू श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा आणखीन काही श्रेष्ठ नाही. तर मैत्रेयी तिथे प्रश्न विचारते आत्म्याबद्दल. ती म्हणते जर आत्मा श्रेष्ठ तर आम्हाला पैसा नको, आम्हाला सुद्धा तेच ज्ञान द्या. तर आत्मज्ञान दिलेलं आहे याज्ञवल्क ऋषींनी आणि मग संन्यास घ्यायचा. एक उदाहरण मी दिलं तुम्हाला, विद्वत संन्यास. त्याचप्रमाणे आपले तपोवनजी महाराज ते सुद्धा आधीच विद्वान होते, मग नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांचे गुरु होते चित्विलास. तर विद्यारण्य स्वामीजींनी सुद्धा संन्यास घेतला आणि मग त्यांनी त्यांचं नाव झालं विद्या. आणखीन पहा, संन्यास घेतल्यानंतर असं म्हणतात जेव्हा ते उपासना करायचे तेव्हा गायत्रीने दर्शन दिलं त्यांना. गंमत आहे, आधी नाही. ते म्हणाले मातेला की आधी का दर्शन तुम्ही दिलं. तर गायत्री माता म्हणाली की बहुतेक तुझ्या मनामध्ये काही कामना असेल म्हणून तू ते पुरश्चरण केलं असेल बहुतेक, म्हणून मी दिलं नाही. आणि आता तू संन्यासी आहे, आता तुझ्यामध्ये काही इच्छा नाही, म्हणून आता मी दर्शन, आणि तुझ्या हातून फार मोठं काम मला घडवायचं आहे म्हणून त्यावेळेस मी दर्शन दिलं नाही. आता तुला काही मागायचं असेल तर माग, असं गायत्री म्हटलं. पण असं म्हणतात विद्यारण्य स्वामी म्हणे आता मला काही नको. पण त्यावेळेस असं काही झालं होतं की त्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता, दुर्भिक्ष, लोकांना काही खायला प्यायला काही नव्हतं. तर तेव्हा त्यांनी
गायत्री मातेला ही प्रार्थना केली की समृद्धी हो, सगळ्या लोकांचं जीवन चांगलं हो, हाच आशीर्वाद. आणि असं म्हणतात की तिथे गोल्ड कॉइन म्हणजे सोन्याचे जे नाणे आहेत त्याचा वर्षाव झाला. हे फार जुनी गोष्ट नाही सांगत आहे, 700 वर्षापूर्वी, 5000 10,000 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि असं म्हणतात लोकांच्या घरी काही नाणे पडले, काही बाहेर पडले. तर लोकांच्या घरी जे नाणे पडले ते त्यांनी ठेवले आणि बाहेर जे पडले ते राजकोषामध्ये जाऊ, आणि मग तिथे फार समृद्धी. आणि गायत्री मातेने आशीर्वाद दिला की तुझ्या हातून वयाच्या शेवटच्या काळामध्ये एक फार मोठा ग्रंथ तुझ्या हातून घडणार आहे, आणि जर तो कोणी वाचला तर वेदांताबद्दल त्याच्या सर्व शंका फिटतील, आणखीन वेदांतावर प्रभुत्व. आणि तोच ग्रंथ कोणता आहे तर पंचदशी. म्हणून वयाच्या अगदी शेवटी जवळजवळ ते 85 वर्षाचे होते त्यावेळेस बहुतेक त्यांनी नाही ते आणखीन जास्त नंतर त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आणखीन असं म्हणतात 6 अध्याय विद्यारण्य स्वामीजींनी लिहिले आणि मग ते समाधिस्थ झाले. तर मग उरलेले जे 9 अध्याय आहे ते त्यांचे जे लहान भाऊ भारती तीर्थ त्यांनी लिहिले. तर या ग्रंथाचं पहा वैशिष्ट्य, स्वतः गायत्री मातेने आशीर्वाद. आणखीन याचे 2 लेखक झाले, विद्यारण्य स्वामी आणि भारती तीर्थ, आणि असं सगळेजण मानतात. कुठे कुठे अध्यायामध्ये मतभेद आहे, कुठे म्हणतात 4 अध्याय 11 अध्याय, पण 6 आणखीन 9 सर्व मान्य हेच आहे. आणखीन पहा विद्यारण्य स्वामींचं जर जीवन आपण बघितलं तर फारच प्रेरणादायक. किती मोठे ते विद्वान होते आता मी तुम्हाला त्याची एक कल्पना देतो. विद्यारण्य स्वामीजींनी किती ग्रंथ लिहिले त्याची मोजणी करायला तर एक मोठी यादी. त्यांचं पहा मी नाव सांगितलं माधव भट्ट, कारण ते कुलगुरू होते. माधव अमात्य कारण ते मंत्री होते. म्हणजे पहा त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की राजकारणामध्ये सुद्धा ते ऍक्टिव्ह होते आणि इकडे अध्यात्माच्या मार्गामध्ये सुद्धा फार मोठे विद्वान, मोठे संत. ते 12वे शंकराचार्य झाले, शृंगेरी पीठ या पीठावर 12वे शंकराचार्य. त्यांनी पहा वैद्यकीय शास्त्रावर एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे माधव निदान. ज्योतिष शास्त्रावर त्यांनी ग्रंथ लिहिलं, त्याचं नाव आहे कालमाधव. त्यानंतर त्यांनी स्मृतीवर सुद्धा, पराशर स्मृतीवर ग्रंथ लिहिला, भाष्य लिहिलं, त्याचं नाव पराशर स्मृती व्याख्या. त्यानंतर कर्ममीमांसा, जैमिनी सूत्र आहे ते कर्ममीमांसाचे सूत्र आहे, कर्माबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे जैमिनी ऋषींनी. तर त्याच्यावर सुद्धा यांनी भाष्य केलेलं आहे. जैमिनी न्यायमाला विस्तार असा त्यांनी ग्रंथ. त्यानंतर त्यांनी व्याकरणावर सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे, माधव वृत्ती त्याचं नाव. व्याकरणाचे मोठे विद्वान. त्याशिवाय त्यांनी शैव आगम, आपल्याकडे वैष्णव शैव, ते शैव संप्रदायामध्ये जे आगम ग्रंथ आहे त्यांचे, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे शंकर विलास. त्यानंतर उपनिषदांवर त्यांचं एक पुस्तक आहे, सर्व उपनिषदांवर त्यांनी थोडं लिहिलं आहे, त्याचं नाव आहे उपनिषद दीपिका. त्यानंतर ब्रह्मसूत्रावर त्यांनी भाष्य लिहिलं आहे, त्याचं नाव आहे विवरण प्रमेय संग्रह. हे सगळं तुम्हाला कल्पना देण्यासाठी किती मोठे विद्वान. त्यानंतर अनुभूती प्रकाश, जीवनमुक्ती विवेक. जीवनमुक्ती विवेक फारच छान ग्रंथ. त्याच्यामध्ये जीवनमुक्ती म्हणजे काय, विदेह मुक्ती काय, निर्विकल्प समाधी म्हणजे काय, फारच छान त्यांनी वर्णन केलेलं आहे, जीवनमुक्ती विवेक. आणि आपल्या चिन्मय मिशन मध्ये आपण एक ग्रंथ वाचतो, दृग्दृश्य विवेक, तो सुद्धा विद्यारण्य स्वामीजींनीच लिहिलेला.
त्यानंतर आदि शंकराचार्यांचं जीवनचरित्र त्यांनी लिहिलंय, ते फारच प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे शंकर दिग्विजय. पौराणिक स्टाईल मध्ये ते लिहिलंय त्यांनी. शंकराचार्यांच्या जीवनावरील घडलेल्या सर्व घटनांचं वर्णन. शंकर दिग्विजय आहे ना. असे किती ग्रंथ आहे, म्हणून त्यांना असं म्हणतात सर्वज्ञ सही माधव. हे जे माधवाचार्य किंवा विद्यारण्य स्वामी आहे सर्वज्ञ. हे तर मी काही सॅम्पल्स दाखवले, अजून आहे बरेच ग्रंथ. आणि त्यांचे गुरु कोण झाले तर असं म्हणतात 3 गुरु होते त्यांचे. एक श्रीकंठ नावाचे संत होते ते गुरु. त्यानंतर विद्यातीर्थ, आणखीन एक होते शंकरानंद, आणि भारती तीर्थांकरून सुद्धा त्यांनी ज्ञान मिळवलंच होतं. त्यांचे भाऊच होते. तर असे हे विद्यारण्य स्वामी यांनी आपल्या राष्ट्राची सेवा केली, समाजाची सेवा केली, आणि अध्यात्मासाठी तर फार मोठी सेवा. एवढे ग्रंथ लिहिले आहेत. आणि हा पंचदशी नावाचा फारच सुंदर ग्रंथ. हा ग्रंथ वाचला की असं म्हणतात वेदांतावर मास्टरी तुम्हाला येईल, प्रभुत्व तुम्ही मिळवा, काही शंका उरणार नाही. आता या ग्रंथाचे आपण सर्व अध्याय पाहणार नाही. चौथा जो अध्याय तो पाहणार. अच्छा, या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोणताही अध्याय तुम्ही कधी सुद्धा वाचू शकता. त्याच्यामध्ये असं लिंक नाहीये. म्हणूनच मी सांगितलं आधी 15 प्रकरण ग्रंथ आहे. आता आमच्या वेदांता कोर्समध्ये 5वा, 10वा, 15वा 3 अध्याय शिकवतो. पहिले 10वा, कधी 5वा. तर कोणताही अध्याय आपण घेऊ शकतो. म्हणून आपण हा मी सोपाच निवडला आहे. द्वैत विवेक प्रकरण हे जे आहे ते आपण पाहणार. आता या अध्यायामध्ये जवळजवळ 69 श्लोक आहे. थोडक्यातच आपण पाहणार आहोत. 7 दिवसात पाहणार आहोत. 1 दिवस तर झालाच आहे, 6 दिवस अजून आहे. तुम्हाला एक मी प्रार्थना विनंती करतो की आपण हा ज्ञान यज्ञ करत आहोत. तर तुमच्या झूम या व्हॉट्सअप ग्रुपवर एक फॉर्म सुद्धा आम्ही पाठवणार आहोत. तो फॉर्म तुम्ही जरूर भरून. आणि आपण शेवटी तुम्हाला सगळ्यांना प्रसाद पुस्तिका सुद्धा देण्यात येईल. तर त्याच्यामध्ये फोन नंबरपेक्षा ईमेल असला तर बरं. त्या ईमेलच्या द्वारे प्रसाद पुस्तिका पाठवण्यात येईल. तर ते आम्ही पाठवू ग्रुपवर. जरूर तो फॉर्म भरून. आता आज आपण पहिला श्लोक म्हणून आणखीन पूर्ण करू. उद्यापासून या ग्रंथामध्ये प्रवेश करू. आता तुमच्याकडे PDF फाईल जी आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे ईश्वरेणापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते. पण काय आहे की पहिल्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये मंगलाचरण केले. तर आपण तर एकदम चौथा पाहणार आहोत, म्हणून तिथे मंगलाचरण नाहीये. तर मंगलाचरणाचा जो श्लोक आहे तो मी आज वाचत आहे. तो तुमच्या त्या PDF फाईलमध्ये नाहीये. पण ज्यांच्याकडे ग्रंथ असेल त्यांनी बघावा पहिला अध्यायाचा पहिला श्लोक. तो मी वाचतो. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे. इथे नमस्कार करत आहे विद्यारण्य स्वामीजी आपल्या सद्गुरूंना, आणि त्यांचं नाव आहे शंकरानंद. तर शंकरानंदांच्या गुरुचरणी मी नमस्कार करतो. आणि हे काय करणारे आहे, सद्गुरू काय करतात, फारच छान वर्णन. सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. ग्राह सुसरी असती ना, क्रोकोडाईल ग्राह, त्या ग्राहाला काय करणारे, मारणारे आहे, खाऊन टाकणारे आहे. म्हणजे ग्राह काय आहे तर महामोह.
महामोह नावाचा जो मगर आहे, मकरी म्हणतात त्याला किंवा क्रोकोडाईल, जो आपल्याला खाऊन टाकतो आपलं सुख, आपला आनंद, समाधान सगळं. त्यामुळे त्या मोहाला खाणारे कोण आहे? सद्गुरू आहे. याचा अर्थ काय? मोहाची निवृत्ती ज्यांच्या कृपेने होते असे ते गुरु आहे. आणि हा जो मोह आहे साधारण मोह नाहीये, साधारण अज्ञान नाही आपल्या जीवनामध्ये, महामोह आहे. अनेक प्रकारचे मोह आहे आणि त्या मोहामुळे अनेक भ्रम, अशांती वगैरे उत्पन्न होते. त्याला म्हणतात सविलास. त्या मोहाचा विलास, मोहाचा विस्तार. तर संपूर्ण मोह जे नष्ट करणारे आहे, संपवणारे आहे, असे हे सद्गुरू आहे. त्यांच्या चरणी मी नमन करतो असं ते. आणि हे मंगलाचरण कशासाठी आपण करतो? तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अहंकार निवृत्तीसाठी आणि निर्विघ्न ग्रंथाची समाप्ती होण्यासाठी आणि सद्गुरूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंगलाचरणाची परंपरा आहे. तर असं त्यांनी नमस्कार केला आणि मग सुरुवात केली या द्वैत विवेक प्रकरणाची. फार छान हा अध्याय आहे. पहिला श्लोक मी वाचतो आणि पूर्ण करतो. तुमच्या PDF मध्ये असेल, तुम्ही जरूर त्याच्यामध्ये पहा. ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं विविच्यते विवेके सति जीवेन हेयो बंधस्फुटी भवेत्. म्हणजे आता या अध्यायामध्ये आम्ही तुम्हाला दोन प्रकारचे द्वैत सांगणार आहोत. एक आहे ईश्वर द्वैत, ईश्वरकृत द्वैत, आणि दुसरं आहे जीवकृत. जीवाने एक संसाराची निर्मिती केलेली आहे, त्याला म्हणतात जीवद्वैत. आणि भगवंतानी एक सृष्टी केली आहे, त्याचं नाव आहे ईश्वरकृत द्वैत, ईश्वर सृष्टी. त्यामुळे या दोन्ही द्वैताचं वर्णन आम्ही करणार आहोत आणि यापैकी कशामुळे बंधन आपल्याला प्राप्त होतं ते आम्ही सांगणार. आणि त्या बंधनापासून आपण सुटका आपली कशी होईल ते आम्ही सांगू. ते बंध कसं त्याज्य आहे, हे म्हणजे कसं आपण सोडलं पाहिजे. तर आता आपण एक एक शब्दाचा अर्थ उद्या पाहू, आणखीन त्याचा विस्तार करू. तर थोडक्यात म्हणजे हा अध्याय आपल्याला दाखवणार आहे की आपण बंधनापासून मुक्त कसे होऊ. विवेके सती, जर विवेक आपण केला तर विवेकाने काय होईल? हा जो जीव आहे बंध, त्याचं जे बंधन आहे ते बंधन सुटेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.